या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित तसे, आणि दुसऱ्या म्हणजे सिंधुताई सपकाळ. परत अनाथांची माय नाही गड्या. करता आलं तर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, करता आलं तर असं काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करा की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ते कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाच्या वेगळं. अरे माई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग. आजचं माझं कीर्तनाचं मानधन कांताबाई भीमरावजी दाहिगुडे, त्यांचे पती पोलीस आहेत. आणि माझा पहिला शब्द तुम्हाला एकच होता, मला काही अपेक्षा नाही. मी माईंचं एक लेकरू आहे आणि माईंची सेवा करण्याची संधी मला मिळाली पाहिजे. पण तुमच्याकडून मला एकही रुपयाची अपेक्षा नाही. तुम्ही जे पाकिट भरले तेही तुमच्याकडे ठेवा. आणि 11,000 रुपये त्या संस्थेकडून त्यांच्याकडून मला मदत आलेली आहे माझ्या कीर्तनाचं मानधन. ते 11,000 रुपये मानधन आणि खऱ्या अर्थानं माझं आजच्या सकाळच्या कीर्तनाचं मानधन असं 21,000चा चेक मी या संस्थांना खऱ्या अर्थानं देतोय. कारण फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमाला मी घेऊन जाणार नाही. कारण माईंकडून घेऊन जाणं हे मला कधीही परवडणारं नाही. आणि माईंकडून घेणारे कोण आपण? माईंनी हजारो हाताने या जगाला दिलंय, आपण देऊन जाणाऱ्यातले होऊयात. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा आणि आईचं रूपक करून, आईचं यमक साधून वडिलाची रूपकता आणि संतांची रूपकता आणि तुमच्या आमच्यामध्ये आई आणि संत कशा पद्धतीनं हित साधतात ते सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज या ठिकाणी बोलतात, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. जसं लेकराचं कायम जे हितच चिंतत असते तिला आई म्हणतात, तसंच महाराज मग या जगाला पटवून देत असताना सांगतात, अज्ञानी माणसं आहेत, संत काय आहेत, देव काय हे समजणार नाही. आणि मग या जगाला समजावं आणि सोप्या भाषेत कळावं म्हणून आई काय असते याचा दाखला देऊन आईप्रमाणे संत कशा पद्धतीनं कार्य करतात याचं वर्णन या अभंगात. आजची एकदिवसीय कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे, हा कार्यक्रम कशा निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता याने अल्पसा परिहार परिचय द्यायचा तो म्हणजे असा. आज खऱ्या अर्थानं तुमचं आणि आमचं भाग्य की खऱ्या अर्थानं एका पद्मश्रीचा हा सोहळा आपल्याला पाहता येतोय ना, हा सोहळा आपल्याला करता येतोय. पद्मश्री महर्षी डॉक्टर सिंधुताई सपकाळ उर्फ माईंना जाऊन आज 2 वर्षे होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्याप्रित्यर्थ त्यांच्या कार्याचा उजळणी किंवा त्यांच्या कार्याचा आढावा कशा पद्धतीने या सामान्य माणसापर्यंत जाईल, कशा पद्धतीने या जनतेसमोर जाईल, कशा पद्धतीने या जगासमोर जाईल हे पाहण्याचा प्रयत्न करत माईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा एकदिवसीय कार्यक्रम विठाला 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 खऱ्या अर्थानं माईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहे. एका असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास ते 15-20 मिनिटं शिल्लक आहेत. अतिशय गोड माईंबद्दल चिंतन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणारे आजचं काही कीर्तन वेगळं आहे. आज अभंगाकडे मी जास्तीचं वळणार नाही, पण आई, माई आणि संत याचा त्रिहेरी संगम मला आज सांगायचा आहे आणि तिहेरी संगम साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसं आई आपल्या लेकरावरती प्रेम करते तसं संतही हे एक विश्वातली सर्व व्यक्ती, सर्व जीव माझे लेकर आहेत याप्रमाणे विश्वातल्या सर्वावरती प्रेम करतात. जसं आई स्वतःच्या लेकराला जीव लावते तसे संत आपल्या साधकाला जीव लावतात. आणि तसंच आयुष्यभर माईंनीही आपल्याजवळ येणाऱ्या अनाथ मुलांना जीव लावण्याचा प्रयत्न केला, आपल्याजवळ येणाऱ्या अनाथ मुलांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला. आज माई गेल्यात तर एक आवर्जून सांगेन, माईंची खुर्ची आजही या ठिकाणी आहे आणि आजही या माईंच्या खुर्चीवरती माईंचा फोटो आहे. आणि मला वाटतं ममताताई, मी ज्यावेळेस संस्थेमध्ये आलो होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं आजही आमचा प्रत्येकाचा भास आहे, नवे आमच्या प्रत्येकाच्या मनात एक ठासून भरला आहे की माई आजही आमच्यात आहेत. आणि महाराज
आज तुम्ही आमच्या ठिकाणी येताय, माईंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करताय, निश्चित ही माईंची इच्छा आहे आणि आज माई कुठून ना कुठून तुम्हालाही पाहतात आणि आम्हालाही पाहतात. ही सर्वांची भावना आहे. माई शरीररूपानं गेल्या असल्या तरी दिव्यत्वानं तुमच्या आमच्या सोबत आहे. माईंचं कार्य तुमच्या आमच्या सोबत आहे. खऱ्या अर्थानं माईंनी आजपर्यंत जे कार्य केलं ते कार्य 3 जिल्ह्यात आणि खऱ्या अर्थानं 5 संस्थेच्या माध्यमातून विभागलं गेलं आहे. शिरूरला संस्था आहे, सासवडला संस्था आहे. मला वाटतं सासवडच्या संस्थेचा कार्यकाल माईंसोबत जे पहिले माईंचा पहिला जो मुलगा आहे ते आमचे दीपकदादा पाहतात ना. दीपकदादा सासवडच्या संस्थेचा कार्यभार पाहतात. आमच्या शिरूरच्या संस्थेचा कार्यभार आमचे जिवलग मित्र विवेकजी सपकाळ, ज्यांनी खऱ्या अर्थानं माईंसोबत बराच काळ घालवला. नवे प्रत्येकानं माईंसोबत ज्या व्यक्तीला बघितलंय ते म्हणजे आमचे विवेकदादा सिंधुताई सपकाळ. खऱ्या अर्थानं आमच्या गावातही माईंचा कार्यक्रम मी ठेवला होता आणि त्या कार्यक्रमालाही विवेकदादा त्या ठिकाणी उपस्थित होते. माईंनं कार्य खऱ्या अर्थानं अतिशय गोड केलं आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांचा हा भव्य दिव्य या ठिकाणी सोहळा पाहायला आम्हाला मिळतो आहे. खऱ्या अर्थानं माईंचं कार्य काय आहे त्याला उजाळणा देण्याचा आपण आज प्रयत्न करतो. सामान्य कुटुंबात जन्म झाला, शिक्षण घेत लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर लग्न झालंही आणि लग्न झाल्यानंतर हळूहळू जाचाला सुरुवात झाली. बघा, मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पतीने टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या घरापुढे जात होती, भीक मागत होती, हात पसरत होती. नवऱ्यानं पुन्हा टाकून दिलं, गाईच्या गोट्यात गेली, गाईच्या गोट्यात एका मुलीला जन्म दिला. त्याच मुलीचं नाव म्हणजे ममताताई सिंधुताई सपकाळ. मुलीला जन्म दिला, ज्या अवस्थेत मुलीला जन्म दिला त्या अवस्थेत एका गायीनं ताईंना साथ दिली आणि ताईंना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं फक्त अनाथांची सेवा करायची नाही तर गाय ही माय समजून भूतदया गायी पशुचे पालन ताहनेल्या जीवन वना माझी या उद्दिष्ट हातात घेऊन हा उद्दिष्ट समोर ठेवून माईंनी खऱ्या अर्थानं अनेक गोशाळा गायींचं पालन करण्याचा प्रयत्न केला. अनेक भाकड गायी माईंच्या संस्थेमध्ये आहेत, त्यांनाही माई आधार देतात. भाकड गायी म्हणजे काय? ज्या गायींना सोडून दिलाय, ज्या गायी आता दूध देतात, कुणाच्याच काहीच उपयोगाच्या राहिल्या नाहीत, त्या गायींना सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं माईंची संस्था करते. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजेत. प्राणी मात्रांवरती कशा पद्धतीनं प्रेम करावं, ज्या गायीनं माझ्यावरती जीवावरती संकट आलेलं वाचवलं त्या गायीला काहीतरी उपकाराची परतफेड म्हणून त्या ठिकाणी हे करण्याचं काम केलं. आणि बघा, ज्यावेळेस ममताताईंना जन्म दिला त्यावेळेस आईमधली आणि मुलीमधली नाळ तोडायला कोण ना कोण लागतं बघा. पण ती नाळ तोडायला सुद्धा कोणी नव्हतं. शेवटी खरचटत गेल्या, एक दगड घेतला आणि दगडानं ती नाळ तोडण्याचा प्रयत्न केला. बाबा प्रत्येकाच्या घरी जायची आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचे, कुणीतरी भाकर द्या रे, कुणीतरी भाकर द्या, मी जगेल आणि पर्यायानं माझं लहानसं बाळ आहे ते पण जगेल. पण ऐकाकडे या जगातली माणसं इतकी निष्ठुर आहेत. जिवंत माणसाला माणसं आधार देताना 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी गडबड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावाच लागतो, ती आमची धर्मसंस्कृती आहे, त्यात बदल नाही करता येत. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देण्याचा आनंद काय असतो ना, तो खऱ्या अर्थानं सिंधुताईंनी बघितला. जिवंत माणसाला आधार द्या. आलाय त्या कीर्तनात चांगला ऐकून जागाड्या. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी आनंदाचं आनंदाचं कारण बनागड्या. जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. अरे स्वतःसाठी तर कुत्री मांजरी पण जगतात, स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतो, पण कधीतरी आम्ही दुसऱ्याचं काहीतरी देणं लागतो आणि या उद्देशानं जो दुसऱ्यासाठी जगत असतो ना, तो खऱ्या अर्थानं माणूस म्हणला जातो. आम्हाला लहानपणी गोड कविता शिकवली जायची, गोड प्रार्थना शिकवली जायची. खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे. आमचा धर्म कोणता आहे? जगाला प्रेम देणं हा आमचा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे याचा इतका मोठा धर्म नाही. आणि आयुष्यभर हयात आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सिंधुताईंनी मात्र तो धर्म कायमस्वरूपी पाळण्याचा प्रयत्न केला. कोणीच साथ दिली नाही. प्रत्येकाच्या दारात जायची, प्रत्येकजण दरवाजा बंद करायचा. शेवटचा पर्याय मसनवाटा शोधला. मसनवाट्यात जायची, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची आणि त्या पिठात पाणी टाकायची आणि हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळता निकारा घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आला, रे काय जगणं आहे का? असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि कधी कधी बघा बरं का, माणसं हातबल होतात, नको म्हणतात. काही क्षणी माणसाला वाटतं सगळं संपलंय, बस आता काही नको, जगण्यात राम राहिला नाही. पण बाबा बघा बरं का, कधी कधी शेवटच्या टिकावाला सुद्धा पाणी लागतं.
कधी कधी शेवटच्या घावाला सुद्धा, कधी कधी शेवटच्या पारीला सुद्धा पाणी लागतं. अरे कधी कधी आम्ही जिथं सगळं संपलंय म्हणतो ना, तिथून कधीतरी नव्या आयुष्याला सुरुवात होत असते. आणि अनेकांच्या जीवनात ही अशी उदाहरणं घडणेत. कधीतरी शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी जर आम्हाला मिळाली ते आम्ही कधी दबलता कामा नये. ऐकून जा, कोणी साथ देत नव्हतं, वाटलं आता मरावं, बस झालं, आता काही नको आहे, काय करायचं नाही. पण बघा बरं का, रस्त्यावरती निघाली, जीवन संपवायचं ठरवलं. आणि जीवन संपवायचं ठरवत असताना रस्त्यावरती जात असताना एक भिकारी दिसला, मरतोय. आणि शेवटचं सांगतोय, अरे कोणीतरी पाणी द्या, कोणीतरी पाणी द्या, मी मरायला लागलोय, मी मरणार आहे, मी जाणार आहे, मी संपणार आहे, पाणी द्या. आणि सिंधुताई तर निघाल्यात मरायला. सिंधुताई तर निघाल्यात मरायला, संपवायचंही वाटलं, जायचंही वाटलं. पण बाबा ठरवलं, अगं सिंधुताई मरायलाच निघाली ना, अगं मरायलाच निघाली ना, मग जाता जाता एखाद्या तहानेल्याची तहान तर भागून जा ना, तेवढा तरी आनंद मिळेल, तेवढं तरी पुण्य तुझ्या पदरात मिळेल. बाबा पाण्याची बॉटल घेतली आणि पाण्याची बॉटल पाजण्याचा प्रयत्न केला पाणी, पण तेवढ्यावरती थांबली नाही, पदरात भाकर होती. आणि ठरवलं, अरे पाणी तर कुणीही पाजेल, पण पदरात भाकर आहे, मराय निघाली, या भाकरीचा काय उपयोग आहे. भाकर सोडली, चुरली, ती पाण्यात टाकली आणि त्याच्या मुखात घातली. बाबा ते मेलच नाही ना, ते मेलच नाही, ते जगलं. आणि मग सिंधुताईने ठरवलं, अरे असा एखादा जीवन जगू शकतो तर मग आतापासून मी अनेकांची आई होऊ शकते, अनेकांची आई होऊ शकते, अनेकांची भूक भागवू शकते. आणि तिथं ठरवलं, आता मरायचं नाही, आता जगायचं, आता हारायचं नाही, आता लढायचं, आता बघायचं, अनेकांसाठी जन्म घ्यायचा. मरायला तर प्रत्येक जणच आलाय, पण जाता जाता काहीतरी वेगळं कार्य करून मरायचं, लढायचं ठरवलं, जगायचं ठरवलं. आणि तरुण मुलं या ठिकाणी भरपूर आहेत बरं का, तुमच्यासाठी सांगून जाईल. जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल ना, तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेल्या असत्या ना, तर जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिलीच नसते, देवाला किंमत राहिलीच नसती. आजही सर्व गोष्टी देवाच्या हातात आहेत, म्हणून कधी संपलंय तिथून कधी कधी विश्वनिर्मितीला सुरुवात होते. हतबल व्हायचं नाही. एक गीत आहे बघा, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. ते गाणं तुमच्या सर्वाच्या पाठी, आता ते आमच्या कीर्तनात म्हणायला परमिशन नाही, पण थोडंसं सांगून जातो. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी है. हे जीवन म्हणजे काय, एकाची कहाणी आणि एकानं ऐकायचंय गड्या. आज आपण तीच कहाणी ऐकतोय, जिनं शून्यातून विश्व निर्माण केलं. हारायचं नाही ठरवलं, लढायचं ठरवलं, आता मरायचं नाही, पुढे चालत राहिली. आणि चालता चालता पुण्याला आली आणि पुण्यात दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आनंद दिली. आणि हे देण्यामागचं सर्वात मोठा त्याग आहे बरं का. सिंधुताईने ठरवलं, अरे मी अनाथांची माय व्हायला निघाले, मी अनाथांचा सांभाळ करायला निघाले, अनाथ मला सांभाळायचे, पण कदाचित माझी मुलगी जर माझ्याजवळ राहिली तर माझं प्रेम माझ्या मुलीवरती जाईल. कदाचित एखादी गोष्ट आहे, मी माझ्या मुलीलाच खाऊ घालेल आणि अनाथ राहून जातील. कदाचित अनाथांना पाण्यावरतीच झोपवेल, अनाथांना कधीतरी फक्त थापटूनच झोपवेल, पण माझ्या मुलीमुळं जर यात दुरावा निर्माण होत असेल तर माझी मुलगी मला ठेवायची नाही. खऱ्या अर्थानं दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आनंद दिली. आणि मुलगी आपली सोडण्यात किती दुःख असतं हे आईशिवाय कुणी नाही जाणू शकत बरं का, अजिबात नाही. इथं आया बसलेल्या आहेत. एका मुलीला आपल्यापासून, लहानशा मुलीला आपल्यापासून दूर करायचं म्हणल्यावरती किती दुःख होतं ना, याची इतकं आई इतकं कोणीच जाणू शकत नाहीत. आता या माझ्या भगिनीत आळंदीत राहतात, आळंदीत शिक्षण घेतात, पण प्रत्येक क्षणाला त्यांच्या आईला आठवण होत असेल, अरे माझी मुलगी आळंदीत शिक्षण घेते, माझी मुलगी काहीतरी करते. प्रत्येक क्षणाला आईच्या मनात धाकधूक राहत असेल, अरे कशी राहते, कशी वागते, कशी जीवन जगते. आणि मग सिंधुताईंच्या मनात एकदाही विचार आला नसेल का की असा की माझी मुलगी नेमके काय करते, माझ्या मुलीची अवस्था काय होत असेल. खऱ्या अर्थानं त्याग, कुठंतरी काहीतरी मिळवायचं म्हणल्यानंतर काहीतरी गमवावं लागतं बघा, कधीतरी काहीतरी हातात आणण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं बघा. आणि खऱ्या अर्थानं सिंधुताई सपकाळानं हा सर्वात मोठा त्याग केला. खऱ्या अर्थानं ममताताई आता सर्व कार्यकाळ सिंधुताईंच्या मागं अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहेत. ही खऱ्या अर्थानं चांगल्या संस्कारांची पावती आहे. सिंधुताई ममताताई तिथंच शिकल्या आणि हळूहळू पुढचं शिक्षण ग्रॅज्युएट खऱ्या अर्थानं पतंगरावजी कदम यांच्या स्कॉलरशिप माध्यमातून त्यांचं झालं. पुढे MSW केलं आणि आजही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं त्यांचा कार्यकाळ चालू आहे. मरायचं नाही,
लढायचं ठरवलं, हरायचं नाही, जगायचं ठरवलं. काय करायचं? सिंधुताई ममताताईंना आंदोलन दिलं, महागारी निघाली आणि संस्थेचा कार्यकाळ पाहायला लागली. हळूहळू कार्यकाळ एवढा मोठा झाला, एवढा मोठा कारभार झाला. आणि बघा, जाता जाता 2 वर्षापूर्वी अनेक लेकरांची आई होऊन सिंधुताई सपकाळांनी या देहाचा त्याग केला आणि आपल्या निजधामाला गेल्या. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, आणि दुसऱ्या म्हणजे सिंधुताई सपकाळ. परत अनाथांची माय नाही गड्या. करता आलं तर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, करता आलं तर असं काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करा. की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ते कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं, जगाच्या वेगळं. मग कसं जगायचं? बोलताना असं बोला, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना इतकं गोड बोला की आपण बोलल्याबरोबर लोकांना आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडावं. बसताना अशा ठिकाणी बसा की आपण बसल्याबरोबर 10 जणांना बसावं. चालताना असं चाला की आपल्यासोबत 10 जणांना चालावं. आणि जाताना असं जा की आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना, त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू आले पाहिजेत. इतकं चांगलं जीवन जगा. अरे 2 वर्षापूर्वीची घटना आहे, 1 वर्ष आज झालं, 2 वर्षापूर्वीची घटना आहे. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी सिंधुताई सपकाळांची जाण्याची बातमी आली, बाबा त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात आसवच होतं. एक सर्वात मोठा तेजस्वी हिरा या महाराष्ट्रानं गमवला. आणि बघा बरं का, सिंधुताई नेहमी सांगायच्या, अरे हा महाराष्ट्र कुणाला बी मोठा म्हणत नाही. सिंधुताईंच्या मुखातलं वाक्य आहे, हा महाराष्ट्र कोणालाही मोठा म्हणत नाही. या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी आधी मरावं लागतं आणि मेल्यानंतर हा महाराष्ट्र मोठा म्हणत असतो. सिंधुताई आज आपल्यातून शरीर रूपानं निघून गेल्या, पण कीर्तिरूपानं शिल्लक आहेत. मी प्रमाणाच्या माध्यमातून ते पटवून देईन. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे, जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर हो ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे, हे जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. खऱ्या अर्थानं कीर्तिरूपानं माई मात्र आज या जगामध्ये शिल्लक आहेत. पण आज आम्ही माईंकडे जेवढे जण आहेत तेवढ्यांची एकच इच्छा आहे. आज प्रत्येकाला एकच वाटतं, कशाला गेली माई तू स्वर्गाला, कशाला गेली माई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. हो 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 हो, कशाला गेली माई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. हो 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 हो, सोडून गेली स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला सोडून गेली स्वर्गाला,
आईच्या मनात एक गोष्ट येत असेल, 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली, संकट आले असतील तुला पदराला बांधून नेली. बांधून नेली, निघून गेली माई वैकुंठाला. हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो 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 कशाला गेली माई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. ही मानव कोण कळेल आई मला, जिकडे पाहत होतो तिकडे बहुमान पैशाला. मानव कोण दानव कोण कळेना मला, जिकडे पावे तिकडे मान पैशाला. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली माई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. माई आज 2 वर्ष होत आहेत तुम्ही आम्हाला सोडून गेलेला. माई आजपर्यंत तुम्ही आम्हाला सगळ्याला सांभाळलं, आजपर्यंत तुम्ही आम्हाला हवं नको ते बघितलं, पण माई आज प्रत्येक क्षणाला आम्हाला वाटतंय माई तुम्ही कशाला गेला हो, कशाला गेला. तुम्ही होतात तोपर्यंत आम्हाला आधार वाटत होता, तुम्ही होतात तोपर्यंत आम्हाला वाटत होतं आमचं कोणीतरी चांगलं काम करतंय. आणि बघा बरं का, माईंनी फक्त मुलगा दत्तक घेतला, मुलाला सांभाळलं म्हणजे फक्त 18 वर्षाचा होईपर्यंत नाही बरं का. शासनाचा नियम आहे फक्त 18 वर्षाचा होईपर्यंत सांभाळायचं. पण माईंनी सांगितलं 18 वर्ष झाल्यानंतर माझा मुलगा पुढं करणार काय, माझा मुलगा पुढं करणार काय, आणि मग काय करणार. तुम्ही शासन मला अनुदान देणार नाही, पण तिथून पुढचा खर्च सगळा जोपर्यंत तो वेल सेटल होत नाही तोपर्यंत मी करणार, तोपर्यंत मी करणार. हे तत्त्व घेऊन माई उराशी बाळगत होत्या. आणि ज्या दिवशी अशी आई निघून जाते ना, त्यावेळेस सगळ्याची एकच सगळ्याची हाक असते, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. अरे माई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये न माझे आई 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 ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. अग निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ये न माझे आई 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 ग, आई ग, आई आई आज एक दिवसही 2 वर्ष झालं असं नाही की तुझ्या आठवणीत गेल्या नाही. मला आठवतोय दिवस मी संस्थेत आलो होतो तो दिवस. खऱ्या अर्थानं त्या दिवशी बघितलं मी माईंपुढं जो दिवा तेवत ठेवला आहे तो दिवा आजपर्यंतही कधी विझू दिला नाही कोणी. बघा मला ममताताई म्हणाल्या महाराज कोणी येतं त्यात तेल टाकून जातं. आजपर्यंत आम्हाला बघावंच लागलं नाही की त्यात तेल आहे का नाही. गावातल्या सगळ्याला ओळख झाली की माईंचा दिवा तिथं तेवतोय आणि जिथं माईंचा दिवा तेवतोय ना तिथं खऱ्या अर्थानं माई आहेत म्हणजे
आहेत. आज मी आधीच सांगितलं मी फक्त माईंवरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आज कीर्तन अभंग थोडं बाजूला ठेवायचं आहे आणि माईच्या जीवनपाठाला उजाळा द्यायचा आहे. 4थी शिक्षण ते बी बाहेर राहून, अर्ध शिक्षण शाळेत, अर्ध शिक्षण बाहेर, हातबल झालेले आहेत. नवऱ्यानं पतीनं टाकून दिलं आहे. आणि मला माईंचं आजही विनय दादा एक वाक्य आठवतं आहे. माई नेहमी सांगायच्या, बघा मी माफ केलं माझ्या पतीला मी माफ केलं, मला एवढा त्रास दिला, मला सोडून दिलं, पण खऱ्या अर्थानं मला पतीनं सोडूनच दिलं नसतं तर ही सिंधुताई सपकाळ तुम्हाला बघायलाच मिळाली नसती. ही सिंधुताई सपकाळ बघायलाच नाही. एवढा उदात्त विचार कोणाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं सिंधुताईंच्या. पतीनं सोडून दिलं आणि सर्वात मोठा सत्कार खऱ्या अर्थानं पतीच्या घरीच झाला, सासू सासऱ्यांना केला. याची इतकी काय मोठी आम्हाला पावती पाहिजे हो. पतीच्या घरी सत्कार झाला. एवढंच नाही, पती ज्यावेळेस रडत होते त्यावेळेस सिंधुताई म्हणत होते मी हसत होते. आणि मग हसता हसता कधीतरी विचार आला, सिंधुताई हसतेस का गं? पण त्यावेळेस सिंधुताईने ठरवलं हसत नाही रे, खऱ्या अर्थानं आज माझा सर्वात मोठा गौरव होत आहे. आणि त्या पतीला माफ करून त्या पतीलाही खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेमध्ये सर्वात मोठा मुलगा म्हणून मान दिला. हे जिचं उदात्त अंतकरण आहे त्यांना म्हणतात सिंधुताई सपकाळ. जीवन जगत असताना त्रास होत असतो, लक्षात ठेवा. टाकेचे घाऊ सोसल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण मिळत नाही. बाबा जो तावून सुलाखून निघत असतो ना तोच मोठा बनत असतो. तावून सुलाखूनच निघलं पाहिजेत. बघा चांगल्याला त्रास आहे म्हणजे आहे. सिंधुताई सपकाळ चांगलं जीवन जगल्या लोकांना त्रास दिला. ज्ञानोबराय चांगलं जीवन जगल्या लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला. तू ज्ञानोबराय चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच करणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबरायांचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबरायांचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरू झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, शिवाजी महाराज छत्रपती झाले. आणि पुढचं ऐकून जा, सिंधुताईंना सगळ्यांनी त्रास दिला, पण आज जगामध्ये पद्मश्री महर्षी डॉक्टर सिंधुताई सपकाळ झाल्या. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात पाहिजेच, नाही तर ऍक्सिडेंट होईल. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेतच, नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. मी जरा पुढचा आहे, शेजार नाही एखादं संघ घेऊन फिरायचं म्हणजे ते आपल्याला डिवचित राहतं. तुझं चुकतंय. चांगल्याला त्रास आहे म्हणजे हाय. आता ज्ञानोबऱ्यानं सोडलं नाही, तुकोबऱ्यानं सोडलं नाही. आम्हाला तरी काय लोक नीट बोलतात काय रणवरे साहेब? आमच्या तर मुळावलंय. अशी पांढरे कपडे घालून निघालो ना आम्ही, लोक नीट बोलत नाही. बगळे अयो आम्ही बगळेत का काय डायरेक्ट म्हणतात महाराज लयच बगळ्यावर निघाला, मग वांगाण टाकी तो अंगाव. काय लय लोकांचं अवघड आहे. आता आम्ही लहानपणापासून कीर्तन करतो, आम्हाला लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कंबार आवडलं, मग नळ डावळायचं का? आणि एखादा उतारवायत परमार्थ लागला त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं? म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करू नको. काय लोक काय बोलत्याला सांगतात नाही. त्या पेताडांचं लय अवघड. 100 इडी बरी पण एक पेताडा आम्हाला बोलू देत नाही सिस्टममध्ये. लय अवघड. एक पेताडा असं अर्धी चपटी पाजून आमच्या पुढे बसवायचं. 100 महाराज एका साईडला बसवायचं. त्याचा एकच दणका असतो, ऐ महाराज. त्याला काय माहिती महाराजाला आवाज बोलायचं असतं. ऐ महाराज, ओ बुवा. लय धमक आहे ना. राहिलेली फक्त अर्धी संपून दाखवा. म्हणजे तुझी अर्धी संपवाय आम्ही गाता गीता ज्ञानेश्वरी पाठ केली होय. तुझी अर्धी संपवाय आम्ही आळंदी पंढरपूर काशी गेली होय. काय बाबा तसलंच मला एक परवा आडवालं. मला कुठे आज खेळ ही खेळ आहे का? काय लोक बोलत्याला सांगता येत नाही. पण कुणाच्या बी नादी लागा, महाराजाच्या नाही बरं का. मी म्हणलं आमचा खेळच आहे, पण तुला आहे का वेळ? तुला असली वेळ तर चल घालू दोघाचा मेळ. ते म्हणलं महाराज कशाचा घालता दोघाचा मेळ? आमच्या सगळ्या संसाराची झाली वेळ. म्हणलं खात बस ना, मर ना, आम्हाला त्रास देतो. पण आमचा खेळच आहे, कुठला ऐकायचा आहे का? खेळ मांडीला वाळवटी घाई नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडीला वाळवटी घाई. खेळ मांडीला वाळवटी घाई. नाचती वैष्णव भाई रे. नाचती वैष्णव भाई रे. हे क्रोध अभिमान केला पावटाने. क्रोध अभिमान केला पाव
बरं का, पण तो कुठला आहे? वाळवंटातला, जो सर्व संतानानं भगवंतानं केला, जो गोपाळानं भगवान श्रीकृष्णाने केला. आणि आज जो माईंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चाललाय तो आमचा खेळच आहे. आमच्या खेळात या, देवाचं भजन करा आणि जन्माची सार्थकता करा, नाहीतरी गेला मग जन्म वाया. सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. एकतर जन्माची सार्थकता करण्यासाठी काय करावं लागतंय? भजन करावं लागते. दुसरं सांगतो, आता तुम्ही सगळे ऐक पुण्यातले म्हणून ऐका, कोणाच्या जन्माची सार्थकता होते? काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगतात. लक्ष देऊन वाक्य नीट ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ना, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. आज खऱ्या अर्थानं सिंधुताई सपकाळ आयुष्यभर जगासाठी जगल्या, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. संत आले, जगाचं कल्याण केलं. तसं माईंनी आपल्या अनाथ मुलांचं कल्याण केलं. आणि तसंच आई सुद्धा आपल्या मुलाचं कल्याण म्हणजे हित इच्छित असते. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचं हित, 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 लेकुराचे 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 हित. वाहे माबुले जते, वाहे माबुले जते, वाहे माऊली ते चित्त, वाहे माऊली ते चित्त, वाहे माबुले जते, वाहे माबुले जते, आईचे कळल्याचे दाती, आईचे कळल्याचे दाती, आईचे कळल्याचे दाती, आईचे कळल्याचे दाती. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जी कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं माईंनीही आयुष्यभर कोणत्याही लाभाशिवाय आपल्या अनाथ लेकरांवरती प्रेम केलं. विठोबा रखू माये, विठोबा रखू माये, रखू माये, हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाय, हरी हरी जय जय, हरी जय जय विठोबा. हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाय, हरि जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाय, रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाय, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय. जाता जाता माईंना भावपूर्ण आदरांजली वाहताना माईंच्यासाठी एक सगळ्यांच्या आवडतीचं गीत गाईल आणि माईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो. हां. माई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, उल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. माई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. माई देवापाशी मी ग माई तुलाच ग मागेन. माई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला एकच विनंती असेल, या कीर्तनाच्या माध्यमातून एकच सांगेल, माई जशा जीवन जगल्या तसं खऱ्या अर्थानं त्यांच्या एवढं नाही आपल्याला त्याग करता येणार, त्यांच्यासारखं नाही आपल्याला जीवन जगता येणार, पण माईंच्या नगभर तरी आपण सगळेजण जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात. मला वाटतं या कार्याला रसायनी मुंबईच्या माध्यमातून अनेक संस्था अशा आहेत, मी कोणाचा नामोल्लेख चुकून केला तर एखाद्याचा राहून जाईल. अनेक संस्थांचं माईंच्या या कार्याला सहकार्य आहे, अनेक माणसांचं माईंच्या या कार्याला सहकार्य आहे. खूप मोठा व्याप आहे. मी पाहतोय अनेक हजारो मुलांना माईंनी आपल्या दत्तक घेतलं आहे आणि त्या हजारो मुलांची जबाबदारी आता खऱ्या अर्थानं ममताताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवरती येऊन पडले. सगळ्याला जाता जाता एकच विनंती करेल, आपण या संस्थेला झालंय माझं कीर्तन, आपण या संस्थेला कायम या एक संस्थेचे सभासद म्हणून आपण सगळेजण या संस्थेला कायम पुढं आणूयात आणि मोठं करूयात. आजचं माझं कीर्तनाचं मानधन कांताबाई भीमरावजी दाहिगुडे, त्यांचे पती पोलीस आहेत, त्यांच्याकडून माई आता उल्लेख करतो. त्यांनी मला फोन केला आणि म्हणले, महाराज पाकिटाचं कसं आहे, मानधनाचं कसं आहे, तिथून पाकिट घेऊ नका. आणि माझा पहिला शब्द तुम्हाला एकच होता, मला काही अपेक्षा नाही, मी माईंचं एक लेकरू आहे आणि माईंची सेवा करण्याची संधी मला मिळायला पाहिजे. बाहेर आम्ही किती घेईल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही गड्या, पण तुमच्याकडून मला एकही रुपयाची अपेक्षा नाही. तुम्ही जे पाकिट भरले तेही तुमच्याकडे ठेवा. आणि 11,000 रुपये त्या संस्थेकडून त्यांच्याकडून मला मदत आलेली आहे माझ्या कीर्तनाचं मानधन. ते 11,000 रुपये मानधन आणि खऱ्या अर्थानं माझं आजच्या सकाळच्या कीर्तनाचं मानधन असं 21,000चा चेक मी या संस्थांना खऱ्या अर्थानं देतोय. कारण फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमाला मी घेऊन जाणार नाही, कारण माईंकडून घेऊन जाणं हे मला कधीही परवडणारं नाही. आणि माईंकडून घेणारे कोण आपण? माईने हजारो हातानं या जगाला दिलं आहे, माईने हजारो हातानं या जगाला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. आपण घेऊन जाणाऱ्यातले नको होऊयात, आपण देऊन जाणाऱ्यातले होऊयात. कारण माई जाता जाता सगळ्याला काही ना काही देऊन गेल्यात गड्या, आणि त्यांचा संदेश आपण उराशी बाळगूया. आणि त्याच पायावरती पाय ठेवत, विनय दादा फक्त 2 मिनिटं घेतोय, त्यांच्याच कार्याचा पायावरती पाय ठेवत मीही कार्य सुरू केलेलं आहे. जे कोणी अनाथ मुलं असतील, गरीब घरची मुलं असतील, गरिबांची मुलं असतील, पैसा नसेल खर्च करायला, आता आम्ही किती कमवतो हे कीर्तनाचं सांगायची जागा नाही. देवानं खूप दिलं आहे आम्हाला, त्यातलं थोडं जरी देवाचं या मोबदल्यात आम्ही जगाला दिलं तरी आमच्यासाठी काय भरपूर आहे. ते मागल त्याला माझा इंस्टाला यूट्यूबला कुठेही नंबर मिळतो, विकास महाराज देवडे सर्च केलं माझा सगळा बायोडाटा, लाखोंच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत, त्याच्यावरती माझा नंबरही आहे. इथं भरपूर तरुण आहेत, कोणाला शिक्षणासाठी अडचण आली तर विकास महाराज देवडेंना रात्री अपरात्री कधीही फोन करा, फक्त कीर्तनाच्या टायमिंगला मोबाईल बंद असतो, कधीही फोन करा, 10,000 रुपये मागा, विकास महाराज देवडे ऑन दी स्पॉट तुम्हाला 10,000 रुपये तुमच्या शैक्षणिक खर्चासाठी देतील. आज माईंच्या समोर ही माईंच्या साक्षात शपथ घेतो, मला माहिती आहे माई या ठिकाणी बसलेले आहेत आणि माई मला पाहतेत आणि माईंच्या मुखातूनच खऱ्या अर्थानं आज मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित या कार्यासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागणार आहेत, पण त्यासाठी माई नक्कीच तुम्हालाही आधार देतील आणि मलाही आधार देतील. निश्चित आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र, चांगला भारत घडवण्याची स्वप्न बघूयात. आणि जाता जाता फक्त एकच सांगतो, माई कायम म्हणायच्या, माफ करायला शिका, माफ करायला शिका, माफ करा किंवा माफी मागा. तुमचं चुकलं नाही तरी त्याचं चुकलंय ना तरी माफी मागा, झालं गेलं विसरून जाण्याचा प्रयत्न करा. नाहीतरी काय हो आपल्या हातात, आपल्या हातात आहे तरी काय, किती मोठे असाल तुम्ही तरी आपल्या हातात काही सुद्धा
नाही बाबा, काहीच आपल्या हातात नाही. शेवटचा श्वास घ्यायचा का नाही हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्य कोणत्या दिवशी संपल सांगता येत नाही. पुन्हा तुमची माझी तुमची भेट होईल का नाही याची गॅरंटी नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय, कोणत्या गोष्टीचा अभिमान करताय, फक्त एक काम करा, आयुष्य आहे तोपर्यंत माफी मागा आणि हिशोब चुकते करा. एखाद्याशी बोलत नसाल जाऊन त्याच्याशी बोला, माफी मागा, चुकलं म्हणा. कदाचित चुकलं म्हणायचं राहून जाईल आणि तो या जगाचा निरोप घेऊन जाईल. तो या जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर माफ करा आणि माफी मागा. फक्त 60 वर्षाचं आयुष्य 30 शिक्षणात जात आहे, राहिलं 30, त्यातलं 15 रात्रीनं नेलं, त्यातलं 15 रात्रीनं नेलं. शिक्षण, काम, धंदा याच्यासाठी 14 गेले, राहिलं 1 वर्ष. या 1 वर्षात कुणाशी वैर करणार आहे, कुणाशी राग करणार आहे, कुणाशी भांडणं करणार आहे. जाता जाता एक संदेश देऊन जातो, कीर्तनोपे सेवेला पूर्णविराम देतो. वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा, वैर करूने कुणाशी, राग धरूने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. पाप करी पुण्या येईला आज मुजरा मानाचा. राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. खऱ्या अर्थानं तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय तुकाराम. जय जय बोले गेले गुरे विडे वाकुळे उत्तर कराच्या महापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या. हे कराच्या महापराध महाराज तुम्ही. हे तुका म्हणे ज्ञानेश्वर राख पायापैकी. हे कराच्या महापराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव